मॅडम नक्की कसला विचार करताय? श्रावणीच्या चॅलेंजचा. कसलं चॅलेंज? येत्या 7 दिवसात ती विश्वंभरच्या समोर माझा खरा चेहरा आणणार आहे. 7 दिवसात? काय मॅडम, कसं शक्य आहे? श्रावणीच्या डोळ्यात मी आज राग नाही तर अंगार पाहिलाय. तिच्या डोळ्यात निश्चय होता. ती शांत बसणारी मुलगी नाहीये. नक्कीच काहीतरी मोठी आग लावणार आहे ती. मॅडम, स्पष्ट सांगा, तुम्ही श्रावणीच्या धमकीला घाबरलासा काय? अलकनंदा कधीच कोणाला घाबरत नसते, पण आत्ता श्रावणी जखमी वाघीण आहे. ती ज्या पद्धतीने बोलत होती, ज्या ताकदीने बोलत होती, तिने जी काही शपथ घेतली, हे सगळं बघून मला थोडंसं टेन्शन तर आलंच आहे. आणि बापासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते याचाच मला धोका वाटतोय. मॅडम मॅडम तुम्ही शांत व्हा. काय अहो, असं तुम्हीच खचून गेलात तर कसं व्हायचं? त्यापेक्षा त्या श्रावणीचा कायमचा नायनाट कसा करायचा ह्याचा विचार करूया आपण. स्वीटी, तू बरोबर बोलतीस. आता बॅकफूटवर येऊन चालणार नाही. श्रावणीचा नायनाट तर करायलाच लागणार. आणि जोपर्यंत मी श्रावणीला संपत नाही तोपर्यंत विश्वंभरची मालमत्ता माझी होणार नाही. कारण विश्वंभरचं खरं सुरक्षा कवच श्रावणी आहे. मॅडम, बरोबर आहे तुमचं. आणि मी असताना तुम्हाला कसली काळजी आहे? डोंट वरी. हा, पण विसरू नका, ते श्रावणीनं तुमच्या हाताला भाजलं होतं ते. काय? सॉरी 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 सॉरी. काय म्हणत होतास रुद्र? नाही मॅडम, मी काय म्हणतो, मी असा काही प्लॅन करणार आहे ना की ती श्रावणी माझ्या जाळ्यात अडकणारच. जर तुम्ही श्रावणीला जाळ्यात अडकवणार असाल तर मी पण तुम्हासनी साथ देणार. फक्त 7 दिवसात मी तुला बाबांच्या घरातनच नाही तर त्यांच्या मनातनं सुद्धा कायमचं काढून टाकणार. अपर्णा, अपर्णा,